माझे आईवडील सर्वांना अभिवादन करतो आणि मी माझं हे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मोरे मॅडम, उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, पूर्ण इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील माझे सहकारी मित्र, माझ्या अन्नपूर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालयातील हायस्कूल विद्यालयातील सर्व शिक्षक आणि प्राध्यापक व सर्व माझे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनो, मी सर्वप्रथम सर्व माझ्या सहकार्याचे, माझे मित्रमंडळी, त्याचप्रमाणे माझे नातेवाईक, शेजारी सर्वांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच मित्रहो, आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करून मी माझ्या या भाषणाला सुरुवात करतो। अन्नपूर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी माझी नियुक्ती 1996 मध्ये झाली व आज पूर्णतः 28 वर्षे 7 महिने ही माझी या ठिकाणची सेवा झालेली आहे। या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मी शिकत असताना माझे भरपूर काही या ठिकाणी अनुभव आहेत। यावेळेस मी या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस हे अन्नपूर्णा देवी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हे गावामध्ये भरत होते। जिल्हा परिषदच्या एका बिल्डिंगमध्ये शिक्षकाच्या 2-3 रूममध्ये हे महाविद्यालय भरत होते। पुन्हा 96ला 2-4 महिन्यांनी सरांनी या ठिकाणी 5 रूमचे पार्टिशनच्या रूमा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। त्यावेळेचे विद्यार्थी फार चिवट होते, पार्टिशनच्या रूममध्ये बसून सुद्धा आपलं अध्ययन ते करत होते। आम्ही सुद्धा अध्यापनाचं कार्य या ठिकाणी करत होतो। पावसाळ्यामध्ये सगळ्या एवढ्याला पाणी या ठिकाणी साचत होतं। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी आणि आम्ही हे 6 जे शिक्षक होतो, प्राध्यापक होतो, त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे राठोड सर, लहाने सर, कायंदे सर आणि सर असे आम्ही 6 जण या ठिकाणी प्राध्यापक पहिल्यांदा या ठिकाणी रुजू झालो होतो आणि एक मन लावून असं अध्यापनाचं कार्य या ठिकाणी आम्ही करीत होतो। आमच्या स्टाफरूममध्ये या ठिकाणी एक मोठीशी एक बाहुई होती। त्यावेळेस बाहुईच्या खाली बसायचं, आनंदानं एकमेकाची मजाक करायची। त्याच्यामुळे मला हे माझे जे सहकारी होते ते मला घरच्यासारखे वाटत होते। त्याच्यामुळं हसी मजाकमध्ये आम्ही एकमेकांना जरी मजाक करत असेल परंतु विद्यार्थ्यासमोर आम्ही अध्यापनाचं काम हे इमानदारीने असं करत होतो। म्हणून या ठिकाणी विद्यार्थी वाढले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्नपूर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव झालं। विद्यार्थी या ठिकाणी शिकत राहिले आणि पाहता पाहता या ठिकाणी हे सर्व बिल्डिंग ती बिल्डिंग आणि भव्य रूप या आपल्या अन्नपूर्णा देवी कनिष्ठ महाविद्यालयाला आलं, याचा मला गर्व आहे। आणि या महाविद्यालयाने समाजाला, देशाला मोठे मोठे एक चांगल्या पदावर कार्य करणारे असे कर्मचारी या विद्यालयाने दिलेले आहेत। देशाचं कार्य करतात। पुढे डॉक्टर आहेत, माझा मुलगा डॉक्टर आहे, भरपूर डॉक्टर या महाविद्यालयातून झालेले आहेत। शिक्षक भरपूर आहेत, पत्रकार या ठिकाणी आले होते, ते सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी शिकवलं। अशा पद्धतीनं या महाविद्यालयाचं नाव आज तुम्ही कोणत्या ठिकाणी जरी गेलं, आता अन्नपूर्णा देवी या महाविद्यालयामध्ये मी शिकत आहे असं जर कोणी तुम्ही त्यांना सांगितलं
तर त्याला आनंद होतो की तुम्ही फार हुशार विद्यार्थी आहात. किंवा कारण आम्ही सुद्धा या ठिकाणी शिकलो, असे बरेच काही या ठिकाणी लोक तुम्हाला बोलणारे दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, 28 वर्षामध्ये मला असं वाटते हे जे छोटे छोटे चिमुकले आहेत त्यांच्या वडिलांना आम्ही शिकवलेलं आहे, आमच्याकडेच ते शिकले आणि त्यांची मुलंसुद्धा आमच्याकडे आज शिकत आहेत. या महाविद्यालयाने मला भरपूर काही दिलेलं आहे. मी या ठिकाणी इमानदारीने या ठिकाणी अध्ययनाचं कार्य केलं आणि विद्यार्थी घडवले. या ठिकाणी मी प्रथम ज्यावेळेस लागलो त्या टायमाला मी सायकलवर या ठिकाणी, आणि आज मी या ठिकाणी कॉलेजमध्ये जे आहे नांदेडहून मी या ठिकाणी एक कारमध्ये या ठिकाणी आज मी प्रवास करत आहे. हे एक माझ्या जीवनामधली एक मोठी गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या महाविद्यालयामध्ये शिकत आहात, इमानदारीने शिका. आमची या ठिकाणचे जे महाविद्यालयीन जे प्राध्यापक शिक्षक बंधू आहेत शाळेचे, ते फार इमानदारीनं आणि बरी मेहनत करून तुम्हाला शिकवतात. त्याचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण नाव केलं. जसे आमचे विद्यार्थी त्यावेळेस झाले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा